प्रकरण तिसरे. कावेरी. त्या रात्री बाप क्रोधभाराने पाय आपटीतच घरी परतले. नाना परीचे बडबडत राहिले. थोडके शांत झाल्यावरही मायेने त्यास पुसले. झाले तरी काय एवढे चवताळ्यास? दुसरे काय झाले? तुझी सोन्याची लंका बुडाली. काही उमजेल पैसे तरी बोलावे. दात विचकीत बाप म्हणाले, नारायणच म्हणावे. आता निजेच घेऊन तिच्या गळ्यात मिठ्या मारीत बैस. तो एक जोगडा आला, त्याने पळवली म्हणावे रुक्मिस. माय धसकून बोलली, हे काय सांगायचे हे? अगे, पळवली म्हणजे प्रत्यक्ष पळवली नव्हे, पण शिदोपंत त्याच्या वेदपटनास बोलला. एवढे बरीक काळ्या पाषाणावरचे रेघाटणे. मायेने म्हटले, ऐसे कैसे होईल? बघ, सांगतो, यात अनुप्राय अन्यथा व्हायचे नाही. बाप बाहेर गेल्यावर मी मायपाशी जाऊन तीच म्हणाले, काय झाले की माय? ती थोडकी रागवून बोलली, तुझं लहानीस काय करायचे आहे? आपण मोठ्यांच्या उद्यमी लक्ष घालू नये. पण थोडक्या वेळाने मज हाकारून तिने पुसले. काय गे, सांग तर, पण जरा सावकाश सांग हो, नाहीतर करशील गावभरी बोभाटा. कसा दिसतो तो तरणा जोगी? गोमटा आहे गे, नारायणा परीस. अगे, नारायणाशी कशाच तुलना करतेस? नारायण परीस किती उजवा आहे. तूच येऊन का बघेनास? मज काय वाटले? ती माझी मीच उठले. रुक्मिणीसह दूध घेऊन माडीवर पोचले. कसे सुचले न कळे. बापाच्या दुसमुसेसाठी मॅच क्षमा मागितली. कसे मोकळे मोकळे वाटले. यजुर्वेदाच्या समाप्तीस मुद्दाम मायस घेऊन गेले. पारायण आटोपल्यावरही घरी येतात तीच पुसले. सांगे कसा आहे? ती भरभरून बोलली. याचे आपले काहीतरीच. कसा मर्यादशील. एकदाही पापणी वर उचलून त्याने आम्हाकडे पाहिले नाही. तू म्हणालीस ते खरे हो बायो. नारायण परीस हा उजवा. नारायण ही आमचा अगदीच हा नाही, पण हा त्या परीस खूपच तेजस्वी आहे. दुसऱ्या दिवशी सखीकडे जाते. तो आपली सगळी गडचिप. काय झाले यास? सखीने बोलते व्हावे म्हणून नाना परी केल्या, पण ती जी गुळणी गिळून बसली, काकीच पुसले. त्या ओढल्या स्वरात बोलल्या, काही झाले नाही बरे. आम्हा घरी काही घडले तर तूच कुळल्या म्हण्या राहील तरी कैसे? खांतावून घरी परतले. 2-4 दिवस त्यांनी अवघ्यांनी जणू मौन व्रत स्वीकारले. अति अस्वस्थ झाले. शेवटी रात्री येत असलेली झोप बळे दूर लोटून मायेला पुसले आणि कुलकर्ण्यांकडे निघाले. कोणा एक घरी मूल उपजले होते. नाव काय ठेवावे म्हणून पुसायास तो बापाकडे आला होता. बाप त्याशी बोलत ओसरीवरी बसले होते. मज बाहेर जाता पाहिले आणि ओरडले, कुठे चाललीस गे रात्रीची? कुठे जायचे नाही. गेलीस तर पाय तोडीन सांगून ठेवतो. पाय काय तोडता ती? क्षणभरी उभे राहिले आणि त्यांचे लक्ष नाही असे पाहून हळूच सटकले. जाऊन पाहते तो सखी अंथरूण घालून पडली होती. काकेच पुसले. रुक्मिणीस काय झाले? कपाळ दुखते म्हणे. तीच पाशी गेले. हाक मारले. रुक्मिणी कूस बदलून तिने पांघरून डोईवर ओढून घेतले. काही वेळ बसून राहिले. मग तिच्या पांघरुणात शिरून तिच्या अंगावरी हात टाकला. तिने कड बदलली. नवल तिने पोटाशी धरले आणि थोपटीत राहिली. मला सरळू फुटले. मुसमुसू लागले. मळप भरले आकाशी. अचानक तेजमाकले सूर्यबिंब डोकावावे. ती गत. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहते तो कुलकर्ण्या घरी आनंद मावेना झाला. सखीच पुसले तर ती काही थांग लागू देईना. शेवटी काकीच विचारले. त्या हसत म्हणाल्या, बाये कावेरी, तू करवली बरे का? इतके भले वाटले की पुसू नये. आता कोठे जाऊ, कोणास सांगू? पण सखीचा रागच आला. ती केरमारे करीत घरभरी वावरत होती. तीच सामोरी जाऊन उभे राहावे. भिंतीशी गाल फुगवावे. तिने मजकडे पाहिले की म्हणावे, आम्ही नाही जा. तिने हसून साथ घालावी की फुगल्या गालावरी आणि 1 फूट चढवावे. शेवटी ती काळोख भरले कोटीघर झाडायत जाते. तो तिच्या आधी मीच पोचले. भिंत धरली. गालाचा फुगवटा तसाच. मग तिने हातीची केरसुणी सांडली. मजपाशी आली. नवल की हुंदकत माझ्या कुशीत शिरली. यावेळी वडील पण मजकडे आले. तिचे मुख 2 हाती वर उचलले. बोलले, मज एवढाही वास लागू देऊ नये. सखी फुटफुटली की नाही कावेरी, अवघे साधन तरी होते. ठरले केव्हा? रात्री. दृष्टांत झाला तेव्हा. वादळासारखी घरी धावली. भाग्य की बाप घरी नव्हते. माय रानातून डाळ उपशीत होती. जाऊन तीस झोंबले. म्हणाले, माय गे. अगे, तोच तो देखना जोगे. मजकडे पाहत मायेने पुसले. त्याचे काय?
रुक्मिणीचा नवरा. तूच कसे कळले? काकीने सांगितले. हातीचे काम आवरून पदसावरीत माय निघाली. तिच्या पाठोपाठ मीही चालले. तो मज बोलली, घरी ऐस, दुधाणीकडे ध्यान असू दे. मेला बोका सवकला आहे. थोडक्या वेळात परतली. माझे कुतूहल तर उरी मावत नव्हते. मागे लागून मी सर्व माहिती करून घेतली. झालेल्या दृष्टांताचे सांगून बोलली, बघ, त्यास भगवंताचे दृष्टांत झाले. सुगंध परिमळले. नाही तर आमच्या घरी जळे पिशाचे देखील डोकवायचे नाही. सायंकाळी शिदू काका आम्हा घरी आले. बाप ओसरीवरी बसले होते, लोणास टेकून, दोन्ही हातांची मिठी मस्तकामागे देऊन, एका पायावर दुसरा पाय टाकून. शेजारी विसोबासाठी खलबत्त्यात पोपळ कुटीत होते. शिदू काकास बघून बापाने पायाची आडी काही उतरली नाही. केवळ वृक्षपणे बोलले, या. शिदू काकाने म्हटले, ज्येष्ठ सरायास आला, एखादाच मुहूर्त उरला असेल. बाप केवळ हुंकारले. शिदू काका बोलले, धांदली तर होणारच, पण त्याच मुहूर्तावरी उरकायचे म्हणतो. बापाचे मौन मोडले नाही. विसोबांनी पुसले, लेकीचे लगीन काढले की काय? होय. नवरा कोटी शोधला. जोशांच्या नारायणास देणार ना मुलगी. विसाजे नवरा सिद्धेश्वराने दारी आणून उभा केला. मी येऊन दाराड उभी राहिली. याही वरी बाप काही बोलले नाहीत. शिदू काका म्हणाले, मग कसे? तुम्हाविना कार्य पार पाडायचे नाही. आता मात्र बापांनी आडी घातलेला पाय दुमडून घेतला, विरासांग घातले, जणू धरत्रीच फाटावी तैसे बोलले. हे कार्य होणारच नाही शिदोपंत. मी हे घडू देणार नाही. चमत्कारून शिदू काकांनी पुसले. अहो, पण आम्हा सर्वांस त्याचा साक्षात्कार घडिला. बाप भडकले. अपचन झालेले असले की हवी तैशी स्वप्ने पडतात. साक्षात्कार झाला काय? मजही काल अवशीच साक्षात्कार झाला की तुमचे अवघे हिरावून घ्यावे आणि तुम्हास अंगास राख फासून दस दिशा करावी. ऐसे बरे तुम्हा साक्षात्कार होता. ती गोरा गोंडा जोगडा पाहिला, निघाले त्यास लेख द्यायस. कोण त्याचा गाव, कोण त्याचे कुळ, काय त्याचे घरदार. वेदाचे पारायण केले म्हणे. पोथीतील पोथीतील अक्षरावरून ऐशी तर कोणासही दिठी फिरवता येते. ना ओळखीचा ना देखीचा. हा मायबाप सोडून आलाच कैसा? एकटा मूल म्हणे. मग मायबापही धाडिले? अरे, विश्वास तरी कोण ठेवील यावरील? दृढ स्वरात शिदू काका बोलले, तुम्ही विश्वास ठेवा वा न ठेवा तो तुमचा प्रश्न. जे याशी संबंधित त्यांचा पूर्ण विश्वास आहे. नवरा मी योजिला. अरे, पण कशाच्या भरोशावर योजला म्हणतो मी? काय कुटुंबाशी त्या परिचय आहे? काय त्याची पत्रिका पाहिली? आयशा दारोदार हिंडणाऱ्या याचिकास पोर देण्यापरीस मग नारायण काय वाईट आहे? हातभर होता तेव्हापासून त्याला पाहत आहात. कवनाच्या आद्यात ना मध्यात ऐसा निरुपद्रवी मूल सोडून या भनंगास पोर दयास उभे झाले ते. तुम्हास काही जनामानाचे आहे की नाही हा अवघा विचार करून झाला आहे. आता प्रश्न केवळ एवढाच की विवाह कोण्या मुहूर्तावरी करायचा. पुढे सरत बाप बोलले, कैसे हे लग्न होईल ते पाहतो. ग्रामजोशी मी बघतो तुमच्या सहाय्यास कोण येते ते. विसोबा भर घालीत बोलले, शिदोपंत, अगदी उचित आहे जोशांचे बोलणे. अहो, तो खरोखरीच ब्राह्मण आहे की कोणी सोनार? शिदू काका बोलत उठले, तर मग आपण या शुभ कार्यास सहाय्यभूत होणार नाही. बाप उद्दामपणे बोलले, ही काळ्यावरली रेग. शिदू काका उठून घरी निघाले. माय मजमागेच होती. दास्तावून मी कुजबुजले. आता काय होईल गे? देव जाणे. बाप आणि विसोपंत दोघेही खांद्यावरील उपवस्त्रे सावरून बाहेर पडले. त्या दिवशी हे दोघे गावभर हिंडले. कधी पाऊल ठेवले नव्हते. त्या घरीही गेले. कुंभार, तेली, शिंपी येत वरी पाटील बिचारा पंढरीचा वारकरी. त्याने या दोघांचे फारसे मनावर घेतले नाही. बोलला, जोशी बाबा, म्या त्या जोग्यास विंद्रायणीवरी पाहिले. तुमच्या नारायणापरीस तो बहुत उजवा. नारायणास आपली मूल देऊ असे शिदू काका कधी बोलले होते काय? अहो, पण गावची मूल आपली पांढरं सोडून परदेशी चालली. म्या बाई परणून आणली, तीही परदेशीचीच. तुमची सासूरवाडी ही जुन्नरची नव्हे काय? तो कोणी अपरिचित जोगडा. ते शिदू काकांचे ओझे विनाकारणे आपल्या मस्तकी काय म्हणून उचलतात. मग बहुत विचारांती त्या दोघांनी मोहरा एका जेठ्याकडे वळवला. त्या सामा घरी पाचारून आणले. दूध पाजून त्याचा सत्कार केला. मग बाप त्यास बोलले, जनाप्पा, एवढ्या झोंब्या करून तुम्ही जेठी म्हणून नाव मिळवलेत ते व्यर्थ चालले. आपल्या पृष्ठभावावरून हात फिरवत तो गरजला, काय म्हणून? अहो, आपल्या गावची मूल एक भिक्षेकरी पळवून नेतो. त्यास त्यांनी अवघे समजावले. तो हुरपून भाऊ थोपटीत बोलला, काय कोणा जोगड्याची माय त्यास व्याली ते पाहतो. तुम्ही अगदी चिंता करू नका. त्या सायंकाळी विठ्ठलपंत आणि भट्टदेव दोघे संध्यावंदनास इंद्रायणीवरी गेले असता याने त्यास गाठले. विठ्ठलपंत संध्या करण्यात व्यग्र. या बैलोवास काय? याने भट्टदेवाचे मानगुटे धरले. एकी 2 धक्के दिले. बोलला,
कुण्या मुलीस पळवून नेण्याचे मनी आणले तर केश बोडून धिंड काढीत गावाबाहेर हाकून देईल, अशी 8-10 गावकऱ्यांची फळी यांनी उहवली. शिदूकाकांच्या मनी चिंता, कार्य कैसे पार पडते कोणास कळे. त्यांनी त्या दोघांस म्हणून पाहिले की विवाह पार पाडे तोपर्यंत तुम्ही घर सोडून बाहेर जाऊ नको. विठ्ठलपंत बोलले, आपण चिंता करता ते उचितच, पण सर्वेश्वरावरी आमचा भरवसा. जर त्याच्या मनी हे व्हावे असे असेल तर कोणीही ते रोधू शकत नाही. पण भट्टदेवास त्याने भट्टदेव बोलले, अहो, कित्येक प्रसंगी भिक्षाटनाची वेळ येणेप्रमाणेच सत्कार झाला आहे. आपण आमच्या इंद्रायणी दर्शनात खंड पाडू नये. कोणी येऊन काय सांगत होते, कोणी काय, एवढेसे गावंडे, पण त्याचे वातावरण अवघे गढूळ होऊन गेले. बापाचा पाय काही स्थिर नव्हता. ते वारंवार घोषणा करीत होते, अरे लग्न लागेलच कैसे, जोसकीमच कळेल. मी या पंचक्रोशीचा उपाध्याय. म्याच विवाह कार्य करण्याचे नाकारले तर दुसरा कोण मायेचा पूत येतो लग्न लावायास. बाप घरी नाहीत असे पाहून माय हळूच मज रुक्मिणीच्या घरी धाडीत होती. तेथ हळूहळू सिद्धता तर चाललीच होती, पण शिदूकाकांचे चित्त स्थिर नव्हते. रुक्मिणीची माय एकीकडे घोळे करीत होती तर एकीकडे आसवे पुशीत होती. उदयिक मुहूर्त तो आज अचानक अवघे बदलले. सकाळी 4-6 शस्त्रसज्ज राऊत घोडी दौडवीत येऊन पोचले. पाटला शोधून काढीत त्यांनी सांगितले की सायंकाळी खेटक देशाचे लोकपाळ आभनदेव आळंदीस येतातील. त्याने एक एक काम करी शिदूकाकांकडे धावडविला आणि त्या परते वार्ता पोचवली. अवघे झणझणून कामास लागले. गाव झाडून काढला, मार्गावरील तोरणे बांधली, चावडी लोटून काढली. लोकपाळ बहुत वर्षांनी आळंदीस येत होते. त्यास पाहावे असे कुतूहल अवघ्यांच्या मनी होते. त्यामुळे विवाहाचे प्रकरण विसरून गेल्यासारखे झाले आणि शेवटी 10-20 स्वार पुढा घालून पालखीत बसून लोकपाळ आले. झाडून स्त्री पुरुष त्यास पाहायास आपापल्या दारी उभे ठाकले. पाटील, कुलकर्णी आदींनी गावकुसाच्या दाराशी लोकपाळांचे स्वागत केले. शंख फुंकले गेले. भेरी, निशाणे, भोंगळ यांच्या नादे आकाश भरून गेले. लोकपाळ बोलले, येथील ग्रामदेवता काय सिद्धेश्वर? पाटलांनी नम्रपणे म्हटले, जी. तर आधी त्याचे दर्शन घेऊन मागू ते विश्रांतीस्थळी येऊ. पालखीतून खालती उतरून लोकपाळ सिद्धेश्वरी निघाले. वाट आमच्याच दारावरून. म्या त्यास अगदी निरखून पाहिले. रेशमचटी धोतर, बाराबंदी, कमरेवरी शेऱ्याचा बंद, मस्तकावरी पागोटे, त्यात पाचू आणि मोत्यांचा चौकडा, भाळी, आडवी गंध, भरघोस मिशा, असे त्यांचे प्रौढ रूप मोठे देखणे होते. त्यांच्या पुढा दोघे वेत्रधारी चालले होते. मार्गातला गर्दावा ते एका अंगास सारीत होते. गावंडे त्यास नमस्कार करीत होते. कुणी आपणास भुईवर घालून घेत होते. लोकपाळ त्या अवघ्यास प्रणाम करीत होते. मागा सशस्त्र राऊत, कुलकर्णी, पाटील, जोशी, गावकरी, सभ्य ऐसा दाटला. सिद्धेश्वरी जाते म्हणाले तर मायेने मज रागिवून म्हटले, एवढी मोठी लग्नास आलीस आता आणि अवघ्यासमोर नाचायस तुझ काहीच कसे वाटत नाही? पुसले की रुक्मिणीकडे जाऊ काय? तर म्हणाली लगेच धावत तिचे घर गाठ. आभाळ भरून आले होते. एका अंगास गडगडत होते. लोकपाळ सिद्धेश्वरी पोचले असतील नसतील तोवरी पाऊस कोसळू लागला. एक सपका बरसून गेला. अवघे परतले. त्यांचा कोल्हाळ गावकुसाच्या वेशीत येऊ लागला. तो आभाळ पुन्हा गळू लागले. शिदूकाकांच्या घरासमोर येतो अपार वर्षा सुरू झाली. शिदूकाकांनी प्रार्थना करीत लोकपाळास आसरा घ्यायस विनवले. त्यांनी होकार भरताच 8-10 जणे आत आली. ती येता येत हे पाहून आम्ही भराभर ओटीवरी बसकरे टाकली. लोकपाळ स्वतः लोडाशी बसले. आम्ही आत पळालो. लोकपाळाने शिदूकाकास पुसले, लेकी कोणाच्या? दोघी तुमच्याच की काय? शिदूकाकांनी फोन करताच आम्ही बाहेर ओटीवर येऊन अवघ्यास नमस्कार केले. शिदूकाका बोलले, दोघी जणू जुळ्या बहिणी असाव्यात तशा वागतात ती. एक माझी, दुसरी सावळी ती ग्रामदोषांची. लगेच बाप उठून उभे राहिले. हात जोडीत त्यांनी हसून म्हटले, दोघी आपल्याच लेकी आहे ती. लोकपाळ बोलले, लग्नाजोग्या झाल्या. तोवरी शिदूकाका आत आले होते. एका चांदीच्या वाटात अक्षता, पोपळ घेऊन ते लोकपाळासमोर जाऊन नम्रपणे बोलले, आपण अकस्माततेने केलेत. हा एक दुर्लभ योग. उदयिक लग्न धरले आहे. स्वतः अक्षता टाकून अवघे पार पाडावे अशी प्रार्थना. अरे वा, वर पोटील शोधला. गडबडीने पुढा सरत बाप बोलले, तेच तर माझे म्हणणे. कोणा एक परदेशस्थ परिभ्रामक अपरिचित गाठून या गावीचे ते कौतिक त्यांच्या गळ्यात बांधणे. आश्चर्याने लोकपाळ शिदूकाकांकडे बघू लागले. तो शिदूकाकांनी खून केल्यावरून इकडे येत असलेले विठ्ठलपंत आणि भट्टदेव ओटीवर पोहोचले. लोकपाळास प्रणाम करून विठ्ठलपंत एका अंगास उभे राहिले. कुतूहलाने त्याचकडे पाहत लोकपाळांनी म्हटले, तुम्ही प्रतिष्ठाने सोमशास्त्रांकडे कवय म्हणायास होता काय? जी. तेथ भानुदेव नामक एक विद्यार्थी होता.
जी तो माझा पुत्र. म्या तुम्हास स्थित पाहिले कोटील तुम्ही पिता कोठे. जी आपे गावींच्या गोविंद कुलकर्ण्याचा मी मूल. होय होय त्यास तर एकटाच पुत्र. जी तोच मी. अरे मग तुम्ही यास कसे गवसलात. विठ्ठलपंतांऐवजी भट्टदेव बोलले. तीर्थयात्रा मिसे हिंडत वा वा. अरे हे तर अपूर्व घडले. गोविंद पंत सुयोग्य पुरुष. त्यांचे तीर्थरूप त्र्यंबकदेव प्रांताचे अधिकारी. पंत अतिशय निष्ठावंत. कुलकर्ण सांभाळण्याच्या कामी अतिनिपुण. अरे मग ते आले आहेत की काय. सिद्धूकाकांनी अगदी थोडक्यात घडले वृत्त निवेदले. यंदाचा हा शेवटी मुहूर्त म्हणून तातडी केली. विठ्ठलपंतास जवळी पाचारून आपणाशी बसवीत लोकपाळ बोलले. हे पहा आम्ही स्वतः उपस्थित असू. कोण्या गोष्टीचे उणे राहू देऊ नका. हा मुहूर्त साधला पाहिजे. ऐसा जामात तुम्हास लाभला हे तुमचे भाग्य. गोविंदपंत नाहीत तर त्यांची जागी आम्हीच आहोत असे समजा. तोवरे आकाश स्वच्छ झाले. सूर्य झळाळू लागला. इतके सुखावले सांगता पुरवत नाही. सिद्धेश्वराचे रावळी समारंभ असा झाला की त्यास तुलनाच नाही. गावकरी धावू धावू खपत होते. ज्या जनाप्पा जेठाने भक्तदेवांचे मानगुण धरले होते तोच अवघे खेळे घेऊन सकाळपासून सांजेवरी ढोल बडवीत नाचत होता. बापाने निमूटपणे पौराहित्य केले. न करून जाता ते कोठे. मी तर विठ्ठलपंतांबाहेर करवली म्हणून मिळवले. सखीस इतके चिडवून घेतले की पुसू नये. नवरदेच्या देवाच्या गालावर म्या तीट लावले. म्हणाले कवना पापाची दृष्टी लागू नये. ऐसा गोजरा जोडा दिसत होता. विसोपंत तोंड घालीत बोलले. वा वा अगदी लक्ष्मीनारायण ऐसा. म्या चौटी करीत पुशिले. लक्ष्मीनारायण तुम्ही पाहिले काय कधी. हॅ हसत बोलले. नाही पण जर म्हणतात ती म्हणून. लग्न लागते वेळी स्वतः लोकपाळ समारंभास उपस्थित झाले. त्यांनी अवघ्यास घसघशीत आहेर केला. सप्तपदी झाल्यावरही नवरा नवरी पाया पडू लागले. बापाच्याही. ते बोलले शेवट गोड झाला. हे काही एकटे झाले नाही. आता भटकणे पुरे. घरी राहून प्रपंच करा. माता पिता सुख द्या. या परते आम्ही तरी दुसरे काय म्हणत होतो.